बबिताजींचा फोन. अय्यर भाऊ, तुम्ही तुमचा फोन चालू करा ना. बबिताजी सारखं सारखं मला फोन करत आहेत. अय्यर भाऊंबरोबर बोलायला. घ्या, बोला. आता मी बबिताला काय सांगू? द्या इथे, मला फोन द्या, मी बोलते. नाही नाही नाही, इल्ले इल्ले. द्या द्या, मला द्या अरे ना. पण दया- अहो, द्या ना. हॅलो. अरे दयावहिनी, कशी चालली तिथे पार्टी? बबिताजी, इकडे खूप मोठी गडबड झालीये. गडबड झालीये म्हणजे? ते काय झालं ना, तुम्ही जरा याला फोन द्या ना प्लीज. हा, एक मिनिट. हा, अय्यर भाऊ, बबिताजींना तुमच्याशी बोलायचंय. हे घ्या, बबिताजींशी बोला. हो हो. हा बबिता. अय्यर, हे मी काय ऐकते? बापूजी दारू कशी प्यायले? खरं खरं सांग, तिकडे काय चाललंय? जर तू खरं काय ते सांगितलं नाहीस ना, तर मी परत येणारच नाही, सांगून ठेवते. नाही 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 बबिता, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण बस, मला तुझा कुठलाही एक्सक्यूज ऐकायचं नाहीये. दॅट्स इट. बबिता. टपूचे पप्पा, तुम्ही मला खरं खरं सांगणार आहात की मी आत्ताच्या आता अहमदाबादला निघून जाऊ? नाही नाही दया, तुला कुठेही जायची गरज नाहीये. मी सांगतो. खरं तर आम्ही सगळ्यांनी पार्टीचा प्रोग्राम बनवला होता. ते तर आम्हाला पण माहितीये. नाही नाही, ही पार्टी नाही, आमच्या सिक्रेट पार्टीचा प्रोग्राम बनवला होता. सिक्रेट पार्टी? हो जी, आम्ही तुमच्यापासून लपवून चार्टीवाल्या पार्टीचा प्रोग्राम बनवला होता. सॉरी रोशन. बघ रोशन, हो, म्हणजे प्लॅन असा होता की एक पार्टी इथे सोसायटीमध्ये चालेल आणि पोपटलालच्या घरी आमची सिक्रेट पार्टी चालेल. आणि तुम्हाला कळू नये की बापूजींनी प्यायली आहे म्हणून आम्ही बापूजींना पोपटलालच्या घरी लपवण्याचा खरंच प्लान बनवला होता. आणि जेव्हा बापूजी पळून गेले आणि त्यांना पकडायला आम्ही त्यांच्या मागे पळत होतो, तेव्हा तुम्ही आम्हाला थांबवलं आणि विचारलं की कुठे जाताय. तर त्यावेळी आम्हाला काही दुसरं सुचलं नाही म्हणून आईस्क्रीमचा बहाणा केला आम्ही. पोलीस इथे यासाठी आलेत की बापूजींनी दारूही प्याली, दारू पिऊन गाडीही चालवली आणि नाकाबंदी सुद्धा तोडली. मग पोलिसांना गुंगारा देऊन पळाले. वाह,